नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FIBAच्या आपल्या या वर्गामध्ये आज आपण सिलेबस जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम मराठी कंपल्सरी म्हणजेच मराठी अनिवार्य हा जो पेपर आहे, या पेपरसाठी तुम्हाला सत्र 1 आणि सत्र 2 अशा 2 सत्रांमध्ये अभ्यास करायचा आहे। सत्र 1 साठी तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे तो त्यामध्ये घटक 1 आहे निवडक कथांचा अभ्यास। यामध्ये तुम्हाला पहिली कथा जी आहे ती म्हणजे भुताळ्या, नजूबाई गावित यांची आहे। दुसरी कथा आहे मी मेलोच नाही, माधव सुरकुंडे। तिसरी कथा आहे उद्ध्वस्त, कमल गाडगीळ। चौथी कथा आहे पूर, विलास सारंग। पाचवी कथा आहे विहार, प्रज्ञा दया पवार। सहावी कथा आहे भूक, बाबूराव बागुल। सातवी कथा आहे चौथी भिंत, उर्मिला पवार। आठवी कथा आहे बुद्धाची शपथ, अण्णाभाऊ साठे। नववी कविता आहे पाणबळी, भास्कर चंदनशिव। दहावी कथा आहे लचाण, सदानंद देशमुख। 11वी कथा आहे राखीव सावल्यांचा खेळ, किरण गुरव। 12वी कथा आहे नवीन गोष्ट शिकण्यासाठीची गोष्ट, कृष्णा किंबहुणे। 13वी कथा आहे झूमची दांडी, कुमार अनिल यांची। 14वी कथा आहे सातबाऱ्याचा गर्भ, दिनकर कुंटे। 15वी कथा आहे मोराची बायको, किरण एले। हा घटक 1 साठी तुम्हाला अभ्यासक्रम आहे। घटक 2 मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे व्यावहारिक मराठी। यामध्ये तुम्हाला एकूण 5 घटकांचा अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये पहिला जो घटक 2 मधील पहिला जो घटक विषय आहे तो म्हणजे मराठी लेखनाचे नियम व विरामचिन्हे। दुसरा आहे वर्तमानपत्रासाठी वृत्तलेखन। तिसरा आहे वृत्तांत लेखन। चौथा आहे अर्जलेखन। 5वा आहे भाषांतर। हे इंग्रजीतून मराठीमध्ये भाषांतर तुम्हाला करायचं आहे। हा सत्र 1 साठी तुम्हाला अभ्यासक्रम आहे। आता सत्र दुसरे, यामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये घटक 1 जो आहे तुम्हाला तो म्हणजे निवडक कवितांचा अभ्यास। यामध्ये तुम्हाला ज्या कवितांचा अभ्यास करायचा आहे त्या कविता पुढील प्रमाणे: 1. 4 शब्द, नारायण सुर्वे। दुसरी कविता आहे आता, नामदेव ढसाळ। तिसरी कविता आहे इराणी, अरुण कोलटकर। चौथी कविता आहे ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे, ना.धो. महानोर यांची ही कविता आहे। 5वी कविता आहे ते वर्ष होतं की कोळ्याचं जाळं, भालचंद्र नेमाडे। 6वी कविता आहे तुकारामाचा अंत, दिलीप पुरुषोत्तम चित्रे। 7वी कविता आहे शोकगीत, कवी ग्रेस यांची ही कविता आहे। 8वी कविता आहे स्वागत, त्र्यंबक सपकाळे यांची। 9वी कविता आहे मायबोली, सुरेश भट। 10वी कविता आहे बळीराजासाठी गाणं, नारायण कुलकर्णी कवठेकर। 11वी कविता आहे वाण, अनुपमा उजगरे। 12वी कविता आहे रांगोळी, रजनी परुळेकर। 13वी कविता आहे घरट्यासाठी झिजतो कुडतो मरतो माझा बाप, A.K. शेख यांची ही कविता आहे। 14वी कविता आहे युनोद पाणी, भुजंग मेश्राम यांची ही कविता आहे। 15वी कविता आहे ताळमेळ, माया पंडित यांची। 16वी कविता आहे नफिसा, लोकनाथ यशवंत यांची। 17वी कविता आहे ओवी, प्रकाश घोडके यांची। 18वी कविता आहे नाही फिरलो माघारी, मोहन शिरसाट यांची ही कविता आहे। 19वी कविता आहे आसक्तीच्या मनाला, शशिकांत हिंगोणेकर। 20वी कविता आहे हिराबाई जाफर मिया, संतोष पद्माकर पवार यांचं। 21वी कविता आहे वासनाकांड, भगवान ठाकूर। 22वी कविता आहे उजळ माथ्यानं कुणीब बिपन, श्रीकांत देशमुख यांची ही कविता आहे। 23वी कविता आहे सुरुवात,
मोहम्मद शकील जाफरी यांची. 24वी कविता आहे दारासमोरचे देव, अरुण काळे यांची ही कविता आहे. 25वी कविता आहे आयडियल स्टेटच्या हद्दीबाहेरून, सिद्धार्थ तांबे. 26वी कविता आहे मातीचे पाय, रमेश इंगळे उन्नादकर. 27वी कविता आहे बायका खोळंबून आहेत काठावर, प्रवीण दशरथ बांदेकर यांची ही कविता आहे. 28वी कविता आहे मेलं नाही अजून आभाळ, बालाजी मदन इंगळे. 29वी कविता आहे आई तू नको करू चिंता, एकनाथ पाटील यांची ही कविता आहे. 30वी कविता आहे मनाच्या कॅनव्हासवरचं बुजगावणं, मोहन कुंभार यांची ही कविता आहे. 31वी कविता आहे तुझ्या सरंजामी भुवईने, सत्यपाल सिंग आधार सिंग राजपूत. 32वी कविता आहे मृत्यूचं प्रार्थना गीत, पी विठ्ठल यांची ही कविता आहे. 33वी कविता आहे वर्तमानाचा इतिहास भूगोल, वीरा राठोड. 34वी कविता आहे 16, महादेव गोरख कांबळे यांची. 35वी कविता आहे कबूतरखाना, बाळासाहेब लबडे. 36वी कविता आहे बेसावत, शेषराव पिराजी धांडे. 37वी कविता आहे तृष्णेची कविता, सुनील अभिमान अवचार. 38वी कविता आहे उन्हाच्या कटाविरुद्ध, नागराज मंजुळे यांची ही कविता आहे. 39वी कविता आहे मी पण शिकतलय, उत्तम पवार यांची ही कविता आहे. 40वी कविता आहे स्त्री हाच तुझा समाज, कविता मोरवणकर. 41वी कविता आहे माझी 5-6 वर्षाची पोरगी, संध्या रंगारी. 42वी कविता आहे नोबल ट्रुथ, केतन पिंपळापुरे यांची ही कविता आहे. 43वी कविता आहे मातीचं भंड पडो, अविनाश गायकवाड. 44वी कविता आहे कविता तर रक्ताचीच गोष्ट असते ना दोस्ता, सुदाम राठोड यांची ही कविता आहे. 45वी कविता आहे माड्या, विनोद कुमरे. 46वी कविता आहे विचारावा अर्थ, रोहिदास पोटे. 47वी कविता आहे गोंगलू, प्रभू राजगडकर. 48वी कविता आहे गोंडवन माझे, कुसुम आलाम. 49वी कविता आहे स्टेज, वाहरू सोनवणे. आणि 50वी कविता आहे भोग, वाना आंधळे. या 50 कविता आपल्याला घटक 1 मध्ये सत्र दुसऱ्यासाठी अभ्यासायच्या आहेत. सत्र दुसऱ्यामधील घटक क्रमांक 2 जो आहे तो म्हणजे व्यावहारिक मराठी. यामध्ये देखील आपल्याला 1 ते 5 घटक विषय अभ्यासायचे आहेत. त्यामधील पहिला घटक आहे तो म्हणजे इतिवृत्त लेखन. दुसरा घटक आहे तो म्हणजे वर्तमानपत्रासाठी जाहिरात लेखन. तिसरा घटक आहे तो म्हणजे उतार्यावरील प्रश्न. चौथा घटक आहे तो म्हणजे सारांश लेखन. आणि 5वा घटक आहे तो म्हणजे निबंध लेखन. अशा स्वरूपातील आपलं हा अभ्यासक्रम आहे.